हॅलो फ्रेंड्स, वेलकम वन्स अगेन. मी जयवंत देशमुख परम एज्युकेशनमध्ये पुन्हा तुमचं एक वेळा स्वागत करतोय. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलंय क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्समध्ये आपण बघितलंय की सुटोन आणि बोरी यांनी पॅरलल बिहेवियर हे फॅक्टर ऑर जीन्स आणि क्रोमोझोम यांचं पॅरलल बिहेवियर हे मिओसिस प्रोसेसच्या वेळी स्टडी केलं. आणि मेंडल्स वर्क अँड दिस क्रोमोझोमल थिअरीज वर्क इट वॉज कम्पेअर्ड. तर दोघांमध्येही कॉमन गोष्टी त्यांना आढळल्या की जीन्स सुद्धा पेअरमध्ये प्रेझेंट आहेत, क्रोमोझोम सुद्धा पेअरमध्येच प्रेझेंट आहेत. गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी ते सेपरेटली इंडिपेंडेंटली असॉर्ट होतात, सेपरेट होतात. आणि काय म्हणू आपण त्याला, सिग्रिगेशन. जीन्सचं सुद्धा सिग्रिगेशन होणार आणि क्रोमोझोमचं सुद्धा सिग्रिगेशन होणार. रिझन काय होतं त्याच्या मागे? कारण फायनली जेव्हा क्रोमोझोमची डिस्कवरी इन द सेन्स मायक्रोस्कोपिक डेव्हलपमेंट झाली आणि क्रोमोझोम दिसलेत आणि क्रोमोझोम वरती जीन्स प्रेझेंट आहे. जर दोन्हीही पेअरमध्ये प्रेझेंट आहेत तर ऑब्व्हियस आहे, जर क्रोमोझोम सेपरेट होतील तर जीन्सही सेपरेट होणार, कारण जीन्स आर प्रेझेंट ऑन क्रोमोझोम. ते क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण सर्व गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. या लेक्चरमध्ये आपण बघूया लेक्चर नंबर 7, राईट. तर लेक्चर नंबर 7 मध्ये आपण क्रोमोझोम रिलेटेड ऍडिशनल इन्फॉर्मेशन कलेक्ट करूया. क्लिअर आहे? क्रोमोझोम त्यांची संख्या कुठल्या स्पेसिस मध्ये किती असते, त्यांची लेंथ किती आहे, विड्थ किती आहे, कुठले कुठले वेगवेगळे स्ट्रक्चर्स क्रोमोझोम वरती प्रेझेंट असतात. इच अँड एव्हरीथिंग वी आर गोइंग टू टॉक अबाउट इन दिस लेक्चर, राईट. सो लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात अगोदर एक कॅन यू रिकॉल, ऑलवेज रिमेंबर, लास्ट लेक्चर मध्ये आपण सर्व गोष्टी बोललेलो आहोत, तरी सुद्धा आपण काय इथे बोलू. Genes and chromosomes occur always in pairs in diploid organism. Diploid organism आता तुम्हाला समजायला हवं, ठीक आहे ना. Diploid organism त्याला म्हणणार तुम्ही की which carries two sets of chromosome. किती क्रोमोझोम त्यांच्यामध्ये? 2 sets of chromosome. ठीक आहे ना, राईट. अशा ऑर्गॅनिझमला तुम्ही काय म्हणणार? डिप्लॉइड ऑर्गॅनिझम म्हणणार. तर त्यांच्यामध्ये हे जीन्स असतील, जीन्स हे क्रोमोझोम वरती प्रेझेंट असतील, तर जीन्स आणि क्रोमोझोम दे आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर्स. नेक्स्ट काय? एलिल्स लोकेटेड ऑन क्रोमोझोम सिग्रिगेट अलॉंग विथ क्रोमोझोम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. आपण जीन्स आणि क्रोमोझोम यांचं जे बिहेवियर लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलंय, तर त्याच्यामध्ये त्यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी सुद्धा आपण केलेला आहे. ठीक आहे ना. पुन्हा एक वेळा मी सांगेन की याच्यावरचे कंटेंट्स ऍज अ नोट्स म्हणून यूज करा आणि MST CETच्या रिलेटेड जितक्या इन्फॉर्मेशन गरजेचे आहेत. आपण कुठलीच बाहेरून डायग्राम याच्यामध्ये उल्लेख करत नाही, कुठलाही पिक्चर नेटवरून किंवा कुठल्या, कारण घेण्याची आवश्यकताच नाहीये. स्टेट बोर्डनी खूप सुंदर डायग्राम्स याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करता येतील अशा डायग्राम्स याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा MST CET करणाऱ्यांसाठी मी स्पेशली बोलेल, अवांतर कुठल्याही वाचनाची तुम्हाला आवश्यकता नाही. इव्हन जे काय NCERT मध्ये कंटेंट आहेत, सिमिलर कंटेंट, इव्हन समटाइम्स काही ऍडिशनल कंटेंट सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्डने दिले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्याला एक ग्रंथ, बायोलॉजीचा ग्रंथ समजा MST CET साठी. आणि फारच जर ऍडिशनल तुम्हाला गरजेचं वाटत असेल तर माझे नीटचे जे बायोलॉजीचे व्हिडिओ असतील ते तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे, ओके. कॅन यू रिकॉल? कॅन यू रिकॉलचा मिनिंग काय होतो की लास्ट प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्ये यू हॅव स्टडीड दिस थिंग्स. त्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात, ते तुम्हाला आठवतात का? बघूयात आपण. पहिलं काय सांगितलं, व्हॉट इज क्रोमोझोम. 10th 9th स्टँडर्ड मध्ये दोन्ही स्टँडर्ड्स मध्ये क्रोमोझोम काय हे तुम्ही त्याची डेफिनेशन, त्याची माहिती घेतलेली आहे. तरी सुद्धा इथे प्रश्न विचारलाय, कॅन यू रिकॉल व्हॉट इज क्रोमोझोम. तर क्रोमोझोम्स आर नथिंग बट दीज आर फिलामेंटस कलर्ड बॉडीज. फिलामेंटस कलर्ड बॉडीज. ओके. क्रोमा स्टँड्स फॉर कलर. ओके. झोम मीन्स बॉडी. कलर्ड बॉडीज. These are filamentous colored bodies present in, मी प्लस एन लिहिलेलं आहे, प्रेझेंट इन न्यूक्लियस. कुणाच्या न्यूक्लियस मध्ये? युकॅरियोटिक न्यूक्लियस. ओके. कारण न्यूक्लियस जेव्हा आपण हा शब्द वापरतो तर न्यूक्लियसचा मिनिंग होतो की दिस हॅज टू डू विथ द युकॅरियोटिक सेल. कारण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस असेल, कारण आपण त्या सेलला प्रोकॅरियोटिक का म्हणतोय? कारण त्यांच्यामध्ये न्यूक्लियस इज नॉन मेम्ब्रेन बाउंड, त्याच्या भोवती मेम्ब्रेन नाहीये, म्हणून आपण त्याला न्यूक्लियस न म्हणता त्याला न्यूक्लिओइड म्हणतो. कुणाच्या केसमध्ये? प्रोकॅरियोटिक सेलच्या केसमध्ये. ठीक आहे, ओके. हे झाला पहिला क्वेश्चन तुमचा. सेकंड, हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन ह्युमन सोमॅटिक अँड रिप्रोडक्टिव्ह सेल. सोमा म्हटल्यानंतर तुम्ही नेहमीच समजून घ्यायचंय, सोमा स्टँड्स फॉर बॉडी. ठीक आहे. सोमॅटिक सेल अँड रिप्रोडक्टिव्ह सेल यांच्यामध्ये किती क्रोमोझोम प्रेझेंट आहेत. ह्युमन बिंगचं
जर आपण बोलायला गेलो तर इन ह्युमन बिंग इन ऑल देर आर 46 क्रोमोझोम्स. आणि आत्ताच आपण बोललोय ऑलवेज रिमेंबर मध्ये क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर्स. ओके, म्हणजेच दोन सेटचे क्रोमोझोमची होती. तर सोमॅटिक सेल मध्ये देर आर 46 क्रोमोझोम, राईट. आणि या सोमॅटिक सेल मध्येच मिओसिस होणार. फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज युअर सोमॅटिक सेल. ही सोमॅटिक सेल आहे आणि याच्यामध्ये 46 क्रोमोझोम आहे. अँड ॲज वी सेड दीज आर प्रेझेंट इन पेअर. तर दोन पेअर, याचे दोन जर पेअर्स केले तर किती सेट्स होतील? दोन सेट. कितींचे? 23. तर मग 23चा एक सेट होणार आणि 23चा दुसरा सेट होणार क्रोमोझोम्सचा. ही सोमॅटिक सेल आहे. आता या सोमॅटिक सेलमध्ये काय होणार? मिओसिस होणार. आणि मिओसिस होऊन याच्यापासून 4 डॉटर हॅप्लॉइड सेल्स विल बी प्रोड्युस्ड. 4 सेल याच्यापासून तयार होणार. तर त्या सेल्स मध्ये मिओसिस प्रोसेस माहिती आहे तुम्हाला. मिओसिस मध्ये काय अगोदर रिडक्शन होणार, म्हणजेच 46 क्रोमोझोमचे 2 सेट आहे तर एक एक सेट 2 सेल मध्ये जाणार. इन शॉर्ट आपण लिहून घेऊ. समजा फर्स्ट स्टेप मध्ये ही स्टेप झाली आणि 23 क्रोमोझोम इकडे आले, 23 क्रोमोझोम इकडे आले. मग यांच्यामध्ये मायटोसिस होणार. आता रिडक्शन डिव्हिजन होणार नाही तर यांच्यापासून परत 2-2 सेल्स तयार होतील आणि प्रत्येकामध्ये 23 क्रोमोझोम्स हे प्रेझेंट असणार आहेत. आणि ह्या ज्या डॉटर हॅप्लॉइड सेल्स झाल्यात तर या सेललाच तुम्ही काय म्हणता? तर रिप्रोडक्टिव्ह सेल्स म्हणतो आपण याला. मग एका सोमॅटिक सेल पासून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल तयार होत आहेत आणि प्रत्येकामध्ये 23 क्रोमोझोम्स विल बी प्रेझेंट. आपला क्वेश्चन होता वेल सोमॅटिक सेल मध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? तर 46 आपण लिहिलेत. आणि रिप्रोडक्टिव्ह सेल, ह्या ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल तयार झाल्या सोमॅटिक सेल पासून ते त्याच्यामध्ये 23 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. मग इथे लिहितोय मी 23 क्रोमोझोम्स इन रिप्रोडक्टिव्ह सेल and 46 chromosome in somatic cell. Clear up to this? Okay, right. चलो आगे बढ़ेंगे. पुढे काय? क्रोमोझोम. आता हे क्रोमोझोम काय आहे? क्रोमोझोम आपण ऑलरेडी सांगितलं की these are filamentous colored bodies. ठीक आहे ना. त्यांचं स्टेनिंग वगैरे केल्यानंतर दे विल एक्सेप्ट द डाय कलर आणि त्या कलर बॉडी एक अपीअरन्स त्यांचं न्यूक्लियस मध्ये आपल्याला दिसणार. ठीक. तर ज्या क्रोमोझोम्स आपण प्रत्येक वेळा अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड बुक बोलू फिलामेंटस बॉडीज प्रेझेंट इन द यूकॅरियोटिक न्यूक्लियस, याचा उल्लेख आपण केला आहे. मग ही टर्म कोणी दिली? दिस टर्म वॉज कॉइन्ड बाय वॉल्डेयर, W. वॉल्डेयर इन 1888. MST सीटच्या अँगलने विचार करा. हे तुम्हाला क्रोमोझोम ही टर्म कुणी दिली हा क्वेश्चनही विचारू शकतील. ज्या ज्या गोष्टींवरती आपण फोकस करतो आहोत त्या सगळ्या गोष्टी वी आर टॉकिंग इन रिलेव्हन्स टू युअर MST CET. MST CETच्या अनुषंगानेच आपण बोलतोय आणि हे सगळे जे कंटेंट याच्यावरती आपण ठेवतो तर दिस विल सर्व द पर्पज ऑफ नोट्स. हे नोट्सच्या स्वरूपात याला वापरा. क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट बोर्डच्या एक्झामला तुम्हाला लिहायला लागतो, त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर होणार. साईज वाईज जर विचार केला आपण तर साईज मध्ये दिस साईज व्हॅरीज फ्रॉम स्पेसिस टू स्पेसिस. वेगवेगळ्या स्पेसिस आहेत, जसं डॉगची स्पेसिस असेल, कॅटची स्पेसिस असेल किंवा लायन असेल, टायगर असेल, ह्युमन बिईंग असेल. प्रत्येक स्पेसिस मध्ये किंवा पी घ्या, प्लांटच्या केसमध्ये पी प्लांट असेल, मेज असणार आहे, इन्सेक्टमध्ये ड्रोसोफिला असेल. प्रत्येकामध्ये यांची जी साईज असणार क्रोमोझोमची साईज हॅज टू बी डिफरंट. साईज ही वेगळी असणार आहे. इव्हन त्यांचा नंबर सुद्धा हा प्रत्येकामध्ये वेगळा असेल. फॉर एक्झाम्पल 14 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पी प्लांट. तोच ह्युमन बिईंग मध्ये जर घेतला तर 46 क्रोमोझोम्स आर देअर. म्हणजे साईज अँड नंबर ऑफ क्रोमोझोम व्हॅरीज स्पेसिस टू स्पेसिस. जशी स्पेसिस बदलणार त्याची साईजही बदलणार क्रोमोझोमची आणि त्याची संख्या म्हणजे नंबर सुद्धा बदलणार. राईट. ओके. इच मेटाफेज क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम 0.1 टू 33. हे मायक्रॉन मीटर हवंय, चुकून इथे झालंय MM टू याला लिहू आपण मायक्रॉन मीटर. ओके. 0.1 टू 33 मायक्रॉन मीटर आणि त्याची विड्थ जी असणार, थिकनेस असणार दॅट इज 0.2 टू 2 मायक्रॉन मीटर थिक. क्लिअर आहे. क्रोमोझोम्स आर व्हिजिबल ड्युरिंग. केव्हा दिसतात? क्रोमोझोम्स आर व्हिजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. कारण इंटरफेज मध्ये सेल डिव्हिजनचे जे फेज असतात तर इथे लिहू आपण सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचा पहिला फेज जो की 95% टाइम त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार दॅट इज युअर इंटरफेज. ओके. आणि दुसरा असणार M फेज. त्या M फेजलाच तुम्ही ऍक्च्युअल डिव्हिजन फेज सुद्धा म्हणू शकता. M फेज ऑर डिव्हिजन फेज. ओके. या M फेज मध्ये ऍक्च्युअली देयर विल बी डिव्हिजन ऑफ सेल. इंटरफेज मध्ये फॉर एक्झाम्पल हे जर न्यूक्लियस काढलं आपण तर हे क्रोमोझोम्स तुम्हाला अशा स्वरूपात दिसतील.
सगळे थ्रेड्सच्या स्वरूपात दिसतील. ओके, तर याला तुम्ही इथे क्रोमोझोम न म्हणता एक नेटवर्क दिसतंय म्हणून तुम्ही त्याला म्हणणार क्रोमॅटिन नेटवर्क. सेल डिव्हिजनचा जो पहिला फेज आहे दॅट इज इंटरफेज, त्या इंटरफेज मध्ये नेटवर्कच्या स्वरूपात दिसतोय. पण हा याची व्हिजिबिलिटी केव्हा येणार आहे? आता हे जेव्हा मेटाफेज मध्ये स्टार्ट होणार म्हणजे एम फेज म्हणजे डिव्हिजन जेव्हा त्या न्यूक्लियसचं होणार आहे त्यावेळी वेगवेगळे फेजेस आहेत. प्रोफेज, दुसरा फेज असणार आहे तुमचा मेटाफेज, ठीक आहे. नंतरचा फेज असेल ॲनाफेज आणि शेवटचा फेज असेल टेलोफेज. तर हे कॅरिओकायनेसिसचे फेजेस झाले ज्याच्यामध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार. ओके, तर याचं कंडेन्सेशन स्टार्ट होणार म्हणजे हे धाग्याच्या स्वरूपात तुम्हाला दिसतंय, थ्रेडच्या स्वरूपात दिसतंय. तर आता कंडेन्सेशन होणं म्हणजे त्याची थिकनेस वाढणार आणि या मेटाफेज मध्ये यांची मॉर्फोलॉजी तुम्ही स्टडी करू शकता. म्हणजे बेस्ट स्टेज टू स्टडी द क्रोमोझोम इज मेटाफेज ऑफ युअर सेल डिव्हिजन. तर याच्यामध्ये तुम्हाला क्रोमोझोम कसे अपियर होणार, हे सेंट्रोमियर आणि याला ही सिस्टर क्रोमॅटिड अटॅच असणार आहे. म्हणजे इथे धागा दिसतो, इथे थिकनेस वाढले, त्याचं म्हणजे कंडेन्सेशन झालंय. तर आपण काय सांगितलं की केव्हा विजिबल होतील, मग केव्हा आपण आता याला तुम्ही काय म्हणायचं, यू विल कॉल इट ॲज क्रोमोझोम. मग तुम्ही याला क्रोमोझोम केव्हा म्हटले, ड्युरिंग द सेल डिव्हिजन. ओके, राईट. दे आर केपेबल ऑफ सेल्फ रिप्लिकेशन अँड प्ले व्हायटल रोल इन हेरिडिटी, म्युटेशन, व्हॅरिएशन अँड इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ अ स्पेसिस, राईट, युकॅरियोटिक स्पेसिस पर्टिक्युलरली. मग याचा मिनिंग काय झाला, काय सांगितलं, दे आर सेल्फ रेप्लिकेटिंग. उदाहरण, आता हा क्रोमोझोम आहे. ओके, ही क्रोमोझोमची सिस्टर क्रोमॅटिड, याच्यामध्ये रेप्लिकेशन होणार म्हणजे काय, एकापासून 2 क्रोमोझोम्स असे तयार होतील. आता तुम्ही सध्या याला 2 क्रोमोझोम म्हणू शकत नाही. सेल डिव्हिजन जो आपण ज्याची सेल डिव्हिजनचे व्हिडिओ नीट बघून घ्या. आता मला एक सांगा, तुम्हाला मी क्वेश्चन करतोय, याला तुम्ही किती क्रोमोझोम म्हणणार, 1. याला किती क्रोमोझोम म्हणणार, सरळ सरळ आपल्या डोक्यामध्ये काय येणार की दीज आर 2 क्रोमोझोम असंच म्हणू आपण, पण तसं नाही. आता मला सांगा, दिस सेंट्रल स्ट्रक्चर, हे जे मी राऊंड करतोय ते या दोन्ही स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणता, सेंट्रोमियर. काय म्हणताय, सेंट्रोमियर. मग मला एक सांगा, या 2 जे आर्म दिसतात तुम्हाला, ह्या क्रोमोझोमच्या आर्म आहेत, शॉर्ट आणि लॉंग आर्म. ओके, तर याला एक कॉमन अटॅचमेंट आहे, त्याला सेंट्रोमियर म्हटले. इथे सुद्धा एक कॉमन अटॅचमेंट सेंट्रोमियरचा आहे. जरी इथे क्रोमॅटिडची संख्या वाढली, जर लक्षात ठेवायचंय, जर एकच सेंट्रोमियरनी ह्या आर्म जर अटॅच केलेले असतील तर याला सुद्धा तुम्ही कसं क्रोमोझोम म्हणणार, याला सुद्धा सिंगल क्रोमोझोमच तुम्हाला म्हणावं लागेल. इट इज ऑल्सो अ सिंगल क्रोमोझोम. हा सुद्धा सिंगल, हा सुद्धा सिंगल. मग काय होणार, जसं सेल डिव्हिजनच्या फेजेस मधून हे पास होणार, तर हे जे 2 आर्म्स आहेत तर या सेंट्रोमियरचं स्प्लिटिंग होणार आणि आता याच्यापासून एकापासून 2 क्रोमोझोम तयार होतील. कळालं, म्हणजेच यांचं काय झालं, या क्रोमोझोमचं काय झालंय, रेप्लिकेशन झालंय, डुप्लिकेशन झालंय. क्लिअर आहे, दीज आर सेल्फ रेप्लिकेटिंग बॉडीज. असे रेप्लिकेशन त्यांचं होणार, एकापासून 2 तयार होतील, राईट. वेल, आणि त्यांचा रोल कशामध्ये, हेरिडिटीमध्ये. जे गेली 6 लेक्चर्स आपण बघतोय, व्हॉट इज हेरिडिटी, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे एका जनरेशन पासून नेक्स्ट जनरेशन कडे कॅरेक्टर जे ट्रान्सफर होत आहेत त्याला आपण हेरिडिटी म्हणतोय. आणि ऑब्व्हियसली आता सर्व क्लिअर कट झालंय. मेंडलनी सांगितलं की जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर हेरिडिटी आणि सुटॉन अँड बोहरी यांनी सांगितलं क्रोमोझोम्स आर रिस्पॉन्सिबल. दोघांचं म्हणणं एकच आहे, कारण क्रोमोझोम वरती जीन्स प्रेझेंट आहे. मग जीन्स जर ट्रान्सफर व्हायचे तर क्रोमोझोम व्हावंच लागतील. म्हणजेच क्रोमोझोम्स आर नाउ युनिट ऑफ कन्सिडर्ड ॲज युनिट ऑफ हेरिडिटी. बरोबर आहे, राईट. म्युटेशन, म्युटेशन म्हणजेच काय, चेंज इन द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. याच्या नंतरचा जो टॉपिक असणार आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्याच्यामध्ये आपण म्युटेशन समजून घेऊ. तरी सुद्धा एक लक्षात ठेवा, डीएनए कशाने बनलेला आहे, आरएनए कशाने बनलेला आहे, दे आर मेड फ्रॉम न्यूक्लियोटाइड्स. ओके, मग न्यूक्लियोटाइडचा एक सिक्वेन्स असणार आहे. ओके, मग त्या सिक्वेन्स मध्ये जर बदल झाला, जसं ABCD उदाहरण म्हणून सांगतोय, ABCD असा एक सिक्वेन्स असेल तर तो एक नॉर्मल सिक्वेन्स झाला, राईट. पण तो जर ACBD जर झाला तर तो सिक्वेन्स चेंज झाला. तो सिक्वेन्स चेंज झाला जीन्स मधला न्यूक्लियोटाइडचा, त्यालाच आपण काय म्हणतो, म्युटेशन होणार. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा क्रोमोझोमचा रोल आहे. व्हेरिएशन, ऑब्व्हियसली जेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे फर्टिलाइज होणार आणि त्यांच्यापासून झायगोट तयार होणार, तर झायगोट तयार झाला तर झायगोट इज द फर्स्ट सेल ऑफ लाईफ, पहिली सेल आहे जीवनाची. त्याच्यापासून परत बॉडी तयार होणार. तर त्या गॅमेटमध्ये सगळी हेरिडिटरी इन्फॉर्मेशन, समजा हा स्पर्म आहे. ओके, हा स्पर्मचा न्यूक्लियस, तर स्पर्मला तुम्ही काय म्हणताय,
sperm is called as male gamete, and this is an egg. Egg is called as female gamete. female gamete. आता जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होणार की यांचं फ्युजन होणार, मिक्सिंग होणार, आणि यांचं मिक्सिंग झाल्यानंतर जी सेल तयार होणार त्या सेलला तुम्ही काय म्हणता, झायगोट. मला एक सांगा की हा इथे सिंगल इयर होता, हेप्लॉइड कंडिशन इकडे प्रेझेंट होती, आणि हेप्लॉइड कंडिशन, हेप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम, आपल्यामध्ये किती क्रोमोझोम आहेत, 46. मग मिओसिस होऊन गॅमेट तयार होतात, रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजेच गॅमेट. मग त्यांच्यामध्ये सिंगल सेट आला, या सेटमध्ये त्या समजा हे तुमचे काय झाले, मेल गॅमेट म्हटल्यानंतर याला म्हणा तुम्ही फादर, याला म्हणा तुम्ही मदर. त्या मदरची जेवढी काय हेरिडिटरी इन्फॉर्मेशन असेल ही गॅमेटमध्ये स्टोअर केलेली आहे, आणि फादरची जेवढी कॅरेक्टर्स असतील ते सगळे गॅमेटमध्ये. मग यांचं जर मिक्सिंग होणार, फ्युजन होणार, फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होणार, तर नेक्स्ट जनरेशन जे येणार तर दोघांचे मिक्स झालेले कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशन मध्ये सापडतील. ओके. मग मदरचे कॅरेक्टर वेगळे असतील, फादरचे वेगळे असतील. मग ते मिक्स झाल्यानंतर मदर फादर पेक्षा तयार होणारा सन किंवा डॉटर हा कसा असणार, थोडासा डिफरंट असणार आहे, थोडासा. तर त्यालाच आपण म्हणतो व्हेरिएशन, बदल. ओके. मग हे बदल कोणामुळे झाले, तर क्रोमोझोममुळे झाले. ओके. व्हेरिएशन इज बदल, राईट. अँड इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट. मग एका जनरेशनचे कॅरेक्टर दुसऱ्यामध्ये आले, ते बदल झाले त्यात थोडेसे, कारण मदर आणि फादरचे मिक्स झालेले कॅरेक्टर होते. मग परत त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार, नेक्स्ट जनरेशन तयार होणार, परत ते मिक्स झालेले कॅरेक्टर असणार आहे. हळूहळू काय होईल, जसे जसे जनरेशन पास होतील तर त्यांच्यामध्ये इव्होल्युशन व्हायला लागेल. इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. ओके. इव्होल्युशन मीन्स उत्क्रांती. मग या सगळ्या गोष्टींमध्ये जसं की हेरिडिटी, म्युटेशन, व्हेरिएशन, इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टींमध्ये कुणाचा रोल आलाय, तर क्रोमोझोमचा रोल आलाय. क्लिअर दिस? ओके. केमिकली युकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. हे कशाने बनलेले आहेत? सी, आपण ऑलरेडी सांगितलंय की सुरुवातीला हा काय तुमचा हा क्रोमोझोम असा थ्रेडच्या स्वरूपात असतो, बरोबर आहे. आणि क्रोमोझोमवरती कोण प्रेझेंट आहे, डीएनए. आता हा कसा असतो, जेव्हा मेटाफेज मध्ये त्याचं कंडेन्सेशन होणार आणि तो व्हिजिबल होणार म्हणजे दिसायला लागणार, तर हा सेंट्रोमियर आणि त्या सिस्टर क्रोमॅटिड. ओके. म्हणजे ही क्रोमॅटिड. तर या क्रोमॅटिड मध्ये देअर विल बी प्रेझेन्स ऑफ द स्ट्रक्चर डबल स्टँडेड, 2 स्टँडने तयार झालेलं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणता, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज डीएनए. ओके. राईट. तर हा डीएनए. मुद्दा काय चाललाय आपला की डीएनए हा, डीएनए ची लेंथ घ्या. डीएनए इज 2.2 मीटर इन लेंथ. त्याची लांबी 2.2 म्हणजे जवळपास 7 ते 8 फूट लांबी आहे. ऑलरेडी न्यूक्लियस हे मायक्रोस्कोप मध्ये बघावं लागतं, आणि त्याच्यामध्ये 7-8 फुटाचा लॉंग असा थ्रेड आहे. तर त्याची काय करावं लागणार आहे, पॅकेजिंग करावं लागणार आहे. ठीक आहे. तर या डीएनए ची न्यूक्लियस मध्ये काय होते, पॅकेजिंग होते. जसं की आपला सुई धागा असतं, सुई धागा असतो की नाही, तर सुई धागा त्याचं रीळ असणार, तर आपण गुंडाळून ठेवतो धाग्याला. तसंच हा डीएनए न्यूक्लियस मध्ये गुंडाळला जाणार. तो गुंडाळण्यासाठी फॉर एक्झाम्पल त्याला काय काय लागणार, एक तर डीएनए लागणार. कुणाला गुंडाळायचं, डीएनए. ओके. सेकंड काय लागणार, प्रोटीन्स लागतात. तर ते प्रोटीन्स जे असतात त्या प्रोटीन्सला म्हणायचे हिस्टोन प्रोटीन्स. बघायचं आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये कशापासून बनलेले आहेत. तर हिस्टोन प्रोटीन्स आर मेड अप ऑफ बेसिक अमिनो ऍसिड रेसिड्यूज, लायसिन अँड अर्जिनिन. हे जे हिस्टोन प्रोटीन्स आहेत कशाने बनलेले आहेत, कारण प्रोटीन म्हटल्यानंतर काय लक्षात येते तुमच्या, प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स. आणि अमिनो ऍसिड हे कोणते अमिनो ऍसिड्स आहेत, तर बेसिक अमिनो ऍसिड, लायसिन अँड अर्जिनिन. हे अमिनो ऍसिड्स आहे, त्यांचं नेचर बेसिक आहे. तर यापासून हिस्टोन प्रोटीन बनले, आणि या हिस्टोन प्रोटीनच्या भोवती आता डीएनए गुंडाळला जाणार. फॉर एक्झाम्पल हा हिस्टोन प्रोटीन एच लिहितो मी, आणि हा डीएनए. तर डीएनए याच्या भोवती असा रॅप होणार, गुंडाळला जाणार. त्यालाच म्हणतो आपण पॅकेजिंग ऑफ डीएनए. याच्यासोबत अजून केमिकल नेचर बघतोय आपण, तर नॉन हिस्टोन प्रोटीन सुद्धा गरजेचे असतील. नेक्स्ट चॅप्टर मध्ये सगळं क्लिअर होईल. पॅकेजिंग मध्ये नॉन हिस्टोन प्रोटीन. मग केमिकल नेचर तुम्ही क्रोमोझोमचं काय सांगणार, की केमिकली क्रोमोझोम्स आर नथिंग बट दे आर मेड बाय डीएनए, हिस्टोन प्रोटीन्स अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. समजते? चलो आगे बढ़ेंगे. वेल, आता फंक्शन काय सांगितलंय आपण, एका जनरेशनचे कॅरेक्टर दुसऱ्या जनरेशन पर्यंत पोहोचवणे किंवा ट्रान्समिट करणे, ट्रान्सफर करणे, त्यालाच म्हणतो आपण हेरिडिटी. आणि त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, क्रोमोझोम आहे. मग क्रोमोझोम काय म्हणून काम करतात, क्रोमोझोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी और दे आर ट्रान्समिटर्स, म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर, ट्रान्समिशन ऑफ
कॅरेक्टर्स. हे काम कोणाचं झालंय तर क्रोमोझोमचं झालंय. फंक्शन क्लिअर आहे. विचारू शकतो थोडी द फंक्शन ऑफ क्रोमोझोम दॅट इज इट इज अ कॅरियर ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीलाच तुम्ही दुसरा शब्द आपण अगोदर बोललेलो आहोत अगोदरच्या आपल्या लेक्चर्समध्ये, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज इनहेरिटन्स. राईट. नेक्स्ट देखेंगे अभी पुढे काय तर नंबर ऑफ क्रोमोझोम आपण सांगितलंय. नंबर ऑफ क्रोमोझोम इट इज स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर स्पेसिस. नंबर ऑफ क्रोमोझोम इज स्पेसिफिक फॉर स्पेसिस. जी पर्टिक्युलर स्पेसिस असेल त्याच्यामध्ये ठरलेला नंबर असणार आहे. आणि साईज सुद्धा बोललो तो आपण, साईज सुद्धा स्पेसिस वाईज व्हेरी करणार. ओके. आणि याचे इम्पॉर्टन्स कशामध्ये तर फायलोजेनी स्टडी करण्यामध्ये आणि टॅक्सॉनॉमी. फायलोजेनीला तुम्ही सरळ सरळ मराठीमध्ये काय म्हणतो आपण वंशावळ. ओके. तर हे झालं तुमचं नंबर ऑफ क्रोमोझोम बद्दल. काय बोलणार तुम्ही नंबर ऑफ क्रोमोझोम मध्ये? नंबर ऑफ क्रोमोझोम संदर्भात तुम्ही हे बोलणार की नंबर ऑफ क्रोमोझोम इज कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर स्पेसिस. जस्ट अ सेकंड. मग काय कळालं तुम्हाला? नंबर ऑफ क्रोमोझोम हा पर्टिक्युलर स्पेसिसचा कॉन्स्टंट असणार आहे. आणि याचे इम्पॉर्टन्स कशामध्ये तर याचे इम्पॉर्टन्स आहे तुमच्या फायलोजेनीमध्ये वंशावळीची स्टडी करण्यामध्ये. रिझन काय आपण काय सांगितलं हा कॉन्स्टंट असणार आहे. समजा इथे लिहिलंय मी फादर. फादर मध्ये क्रोमोझोमची संख्या 46. ओके. आता याचा सन असेल किंवा याची डॉटर असेल त्या डॉटर मध्ये सुद्धा किती असणार आहे 46. हा बदलत जाणार का? बदलत जाणार नाही. मग जर तुम्हाला त्यांची फायलोजेनी स्टडी करायची तर हा जो नंबर आहे तर या नंबरचा उपयोग होईल की नाही? यस, इट विल बी हेल्पफुल or it has a great importance in the evolutionary phylogenetic and taxonomic study. Taxonomy म्हणजे काय? This is the arrangement of different species. ओके. हे तुम्ही प्लांटच्या केसमध्ये आपण याला शिकलेलो आहोत सेकंड चॅप्टर मध्ये 11च्या. राईट. पुढे जाऊ. क्रोमोझोम. व्हॉट इज द प्लॉइडी ऑफ क्रोमोझोम? आपण सांगितलंय की आपण बोर्डच्या हिशोबाने सुद्धा याची तयारी करतोय. तर क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आणि MST सीट याच्यासोबत तयार होतेच आहे आपली. राईट. व्हॉट इज प्लॉइडी ऑफ क्रोमोझोम? काय सांगितलं मी? सांगितलंय की ह्या तुमचा 46 क्रोमोझोम प्रेझेंट आहे. ओके. हे काय झाले तुमच्या सेलमध्ये डिप्लॉइड ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट. आता डिप्लॉइड हॅप्लॉइड तुम्हाला कळेल की क्रोमोझोम किती आहेत 46. क्रोमोझोम्स कसे प्रेझेंट असतात? क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स. मग याचे कोणत्या पेअर बाबा इथे तयार होतील? कुठल्या पेअर तयार होणार आहेत तर यांच्या 23 क्रोमोझोम विल पेअर विथ 23 क्रोमोझोम. यांचं पेअरिंग होईल. मग हा जो दोन पेअरिंग झाल्या बरोबर असं लिहितोय मी. हा एक क्रोमोझोम हा क्रोमोझोम हा क्रोमोझोम हा सगळे एकमेकाशी पेअर मध्ये. चला थोडंसं वेगळं घेऊ. आपल्याकडे 46 क्रोमोझोम आहे. हे क्रोमोझोम पेअर असे पेअर मध्ये प्रेझेंट आहे. ओके. समजून घ्यायचं. आता 46 मी इथे काढणार नाही. कन्सिडर करा की दीज आर 46 क्रोमोझोम. तर आपल्याकडे इन ऑल किती आहेत 46. तर इकडे किती असणार आहे 23. इकडे किती असणार आहे 23. म्हणजे हा 23 चा हा काय झाला एक सेट झाला. सेट 23 चा एक सेट आणि ह्या 23 चा दुसरा सेट तयार झाला. ओके. या सेटला तुम्ही कसं इंडिकेट करताय n. याला सुद्धा कसं इंडिकेट करणार तुम्ही n. आणि हा n सिंगल आहे तर यालाच तुम्ही काय म्हणताय ते बघायचं आपल्याला. नाव सांगून देतो त्याला म्हणणार तुम्ही हॅप्लॉइड. ओके. आता हॅप्लॉइड आणि हॅप्लॉइड ही इथे याला सुद्धा n म्हणा यालाही n म्हणा. मग दोन n एकत्र आले तर आता हा काय म्हणणार आहे तुमची ही कोणती सेल झाली आहे तुमची डिप्लॉइड सेल. ओके. का डिप्लॉइड सेल? कारण त्याच्यामध्ये दोन हॅप्लॉइड सेट प्रेझेंट आहेत. कळतंय तुम्हाला हॅप्लॉइड डिप्लॉइड काय? तर प्लॉइडी म्हणजे काय? इट टॉक्स अबाउट द डिग्री ऑफ रेप्लिकेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम दॅट इज x इन अ सेल. समजा परत एक वेळा ही सेल आहे आणि याच्यामध्ये ही प्रायमरी बेसिक नंबर ऑफ सेल आहे. ठीक आहे. x इज अ नंबर ऑफ क्रोमोझोम. हा क्रोमोझोमचा नंबर आहे. आता समजा याच्या डिग्रीमध्ये मल्टिपल मध्ये हा झाला बेसिक नंबर. तर बेसिक नंबरच्या मल्टिपल मध्ये मिनिंग काय होईल x आणि x. एक सेल असेल त्याच्यामध्ये x आणि x असेल. तिसरी सेल घ्या त्याच्यामध्ये x आणि xच असेल कारण इथे दोन x होते त्याच्यामध्ये फक्त एकच बेसिक नंबर ऍड होते बघा. असं नाही होणार आहे मल्टिप्लिकेशन किंवा त्याचं काय इथे रेपिटेशन कितीच झालंय. हा बेसिक नंबर आहे. दिस इज बेसिक क्रोमोझोम नंबर. ओके. बेसिक क्रोमोझोम हाय. तर दुसऱ्या सेल मध्ये अजून एक x ऍड झालाय म्हणजे बेसिक नंबर ऍड झालाय. आता इथे दोन झाल्या. या दोन मध्ये अजून एक बेसिक ऍड झालाय. तर अशा पद्धतीने त्यांचं काय एक संख्या वाढत चालली आहे.
तर याच गोष्टीला तुम्ही प्लॉइडी म्हणता आणि या एक्स ला कशाने इंडिकेट करतात, एन नी. याला एन जर म्हटले तर इथे 2x होईल, तर 2x ला आपण काय म्हणणार 2n. इथे काय होणार 3x, तर या 3x ला तुम्ही काय म्हणणार 3n म्हणणार. म्हणजे त्या बेसिक जी संख्या होती त्याची काय इथे एक एक त्याच्यामध्ये ऍडिशन होतीये आणि यालाच तुम्ही प्लॉइडी म्हणता. मग आता या एन ला ऑलरेडी आपण इथे बोललो होतो, एन ला काय बोलले हॅप्लॉइड, 2n ला काय बोलले डिप्लॉइड. मग या 3n ला तुम्ही काय म्हणणार रे, या 3n ला तुम्ही म्हणणार ट्रिप्लॉइड. जर 4 असतील समजा ही सेल आणि याच्यामध्ये 4x आहे म्हणजे 4x इज इक्वल टू काय होईल 4n. मग 4 असल्यामुळे आपण याला नाव काय देऊ टेट्राप्लॉइड. समजलं का? हा झाला प्लॉइडी शब्दाचा मिनिंग. पुढे जाऊ. व्हॉट इज युप्लॉइडी. आता युप्लॉइडी आणि एन्युप्लॉइडी दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर युप्लॉइडी तुम्ही कोणत्या गोष्टीला म्हणणार आहात, वेल when the chromosomes number in a cell is the exact multiple of the primary basic number is called euploid cell. हे जे मी तुम्हाला सांगितलंय ना that is called euploidy. म्हणजे काय एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर. प्रायमरी बेसिक नंबर काय x, म्हणजे एक्झॅक्ट मल्टिपल झालाय, एकामध्ये एक ऍड झालाय 2. आता परत एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ बेसिक नंबर म्हणजे 2x मध्ये एकच x ऍड झाला, प्रत्येक वेळी एक एक x ऍड होतोय. अशा प्रकारे जे प्लॉइडी लेवल असेल त्या सेलला तुम्ही म्हणणार युप्लॉइडी. त्या फिनॉमिनलला काय म्हणणार तुम्ही युप्लॉइडी. दॅट विल बी कॉल्ड एज युप्लॉइडी. क्लिअर, राईट. वेल युप्लॉइडी याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होणार ऑलरेडी मी सांगितलंय तुम्हाला. याच्यामध्ये मोनोप्लॉइडी, मोनोप्लॉइडलाच म्हणतात हॅप्लॉइड, म्हणजेच याच्यामध्ये एक्स प्रेझेंट असणार सिंगल एक्सचा. आणि इथे दाखवलंय बघा एक्स ला आपण कसं इंडिकेट करतोय, एन ने इंडिकेट करतोय. इथे बघा एक्स एन दाखवला आपण, राईट. नंतर डिप्लॉइड. युप्लॉइडीचे टाइप्स आहेत. मग 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, 2 सेट आहेत. हा एक सेट आणि त्याला ऍड झाला एक सेट, त्याला काय दाखवलं आपण 2n. हा झाला ट्रिप्लॉइड, हा झाला टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड, पॉलिप्लॉइड. मग प्रत्येक त्याच्यामध्ये मल्टिपल कशात झालाय, बेसिक नंबरचा मल्टिपल झालाय. म्हणजे 2 चे 4 नाही झाले, 2 मध्ये एकच ऍड झाला कारण हा बेसिक नंबर आहे. दिस इज द बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. मग प्रत्येक वेळी एक एक त्याच्यामध्ये ऍड होईल. अशा प्रकारचे जो फिनॉमिनन त्याला म्हणायचं युप्लॉइडी. आणि युप्लॉइडी मध्ये काय येणार हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड. क्लियर, राईट. पुढे जाऊ. नेक्स्ट इज व्हॉट इज एन्युप्लॉइडी. एन्युप्लॉइडी कशाला म्हणतात, एक तर अगोदरच्या केसमध्ये आपण ऍडिशन सांगितली, क्रोमोझोम एक एक क्रोमोझोमचा सेट ऍड होत गेला. याच्यामध्ये काय होणार ऍडिशन ऑर डिलिशन ऑफ क्रोमोझोम. ऍडिशन ऑर डिलिशन ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड एन्युप्लॉइडी. त्यालाच तुम्ही म्हणायचं एन्युप्लॉइडी. ऍड होईल किंवा एक्स्ट्रा ऍड होईल किंवा डिलीट होईल. ओके. व्हेन द क्रोमोझोम नंबर इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ हॅप्लॉइड सेल. जेव्हा अगोदरच्या केसमध्ये काय सांगितलं आपण x, याचा मल्टिपल काय होईल म्हणजे एक्झॅक्ट बेसिक नंबरचा 2x. मग कोणती सेल तयार झाली होती 3x, मग कुठली होती 4x. ती याच्यामध्ये ही कंडिशन सापडणार नाहीये. तर अशी जी कंडिशन असेल ज्याच्यामध्ये क्रोमोझोम एकतर ऍड होईल किंवा डिलीट होईल त्याला म्हणायचं एन्युप्लॉइडी. तर एन्युप्लॉइडी इज इदर ऍडिशन ऑर डिलिशन ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम्स टू द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम. समजा टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम होते 2x, यालाच कसं लिहू आपण 2n लिहू शकतो ना, कारण x आपण n ने डिनोट केला. मग या 2n मधून एक तर काय होणार एखादा मायनस होईल, हा 2n - 1. काय म्हणणार तुम्ही याला, यू विल कॉल इट ॲज एन्युप्लॉइडी. किंवा या 2n मध्ये ऍड होईल, इकडे डिलीट झाला, मायनस झाला म्हणजे डिलीट झाला, इथे लिहू आपण डिलीट, डिलीटेड. आणि इकडे काय झाला ऍडेड, 1 क्रोमोझोम इज ऍडेड. हा बेसिक नंबर आहे. ओके, बेसिक नंबर मधून एक डिलीट झाला, बेसिक नंबर मध्ये एक ऍड झाला. ह्या ज्या कंडिशन्स असतात तर या कंडिशनलाच तुम्ही म्हणायचं एन्युप्लॉइडी. क्लियर, राईट. चलो आगे बढ़ेंगे. आता हा टेबल दिलाय तुम्हाला प्लॉइडी समजून सांगण्यासाठी. त्या प्लॉइडी मध्ये आपल्याला काय बघायचं बघा. ओके, इकडे बघा. वेल, इथे काय दिलंय प्लॉइडी. आता प्लॉइडी तुम्हाला कळाला, आता परत सांगण्याची आवश्यकता नाही. कोणते दोन टाईप, एक तर युप्लॉइड आणि दुसरा एन्युप्लॉइड. युप्लॉइडी मध्ये काय सांगितलं आपण, देयर इज अ मल्टिपल ऑफ द बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. म्हणजे काय, इथे बेसिक होता n, या n मध्ये n + n झालाय, तो बनला 2n. मग या 2n मध्ये परत n ऍड झालाय म्हणजे त्याचा बनणार 3n. मग 3n मध्ये परत एक n ऍड होणार कारण हा बेसिक नंबर आहे, एकच ऍड होतोय, तर याला तुम्ही म्हणणार 4n अँड सो ऑन. याला म्हणायचं युप्लॉइडी. ठीक आहे. इथे भरपूर सारे, तर त्याला एकच टर्म वापरून टाका ना, पॉलिप्लॉइडी. पॉली भरपूर आहेत बाबा, है ना.
आणि याच्यामध्ये हायपोप्लॉइडी आणि हायपरप्लॉइडी, एन्युप्लॉइडीचे 2 टाईप केले करणं गरजेचंच आहे असं काही नाहीये. तर एन्युप्लॉइडीमध्ये काय, हायपो म्हणजे कमी, हायपर म्हणजे जास्त. मग काय इथे बघा, बेसिक नंबर काय होता तुमचा 2n, त्यातून एक क्रोमोझोम कमी झाला, बरोबर. मग हायपो झाला, कमी झाला की. बेसिक प्लॉइडी होती आपली 2n, त्यातून एक कमी झाला म्हणून याला हायपोप्लॉइडी म्हणणार. तसंच इकडे घ्या, इथे 2n दिलंय आणि त्यातून 2 परत क्रोमोझोम कमी झाले म्हणजे हायपो झाले. आता कन्सिडर जर करायचं ठरलं तर ओरिजिनल संख्या समजा आपण सांग 2n इज इक्वल टू आपण घेऊ 46 आपल्यामध्ये जे असतात ह्युमन बिंग मध्ये. तर 46 मधून सरळ सरळ इथे एक मायनस झाला म्हणजे किती क्रोमोझोम शिल्लक राहिले तुमच्याकडे 45. म्हणजे डिलीट झाला की नाही, एक डिलीट झाला म्हणून तर आपण याला एन्युप्लॉइडी म्हणतो. ठीक आहे. आणि अशी जी 2n-1 कंडिशन असते तर त्या कंडिशनला इथे काय बोलले तुम्ही, मोनोझोमी. मोनोझोमीचा अर्थ काय होतो की 1 क्रोमोझोम इज लेस दॅन द नॉर्मल. नॉर्मल किती आहे 46, लेस दॅन नॉर्मल किती आहे 1. 1 म्हणजे मोनो म्हणून याला म्हटले मोनोझोमी. आता इथे नलिझोमी हा शब्द यूज केला. ठीक आहे. इथे लिहू आपण 2n-2 म्हणजे 2n किती होता आपला 46, त्याच्यामधून किती मायनस झाले 2 म्हणजे टोटल किती क्रोमोझोम आहे आपल्याकडे 44. मग याला तुम्ही हायपोप्लॉइडी, कमी झाली संख्या, हायपोप्लॉइडी बोलले, पण याला नलिझोमी का म्हटले. आता ही कन्फ्युज करणारी गोष्ट बघा. ओके. नलिझोमीचा मिनिंग होतो टोटल मधून 2 क्रोमोझोम तुमचे डिलीट होऊन गेले, त्याला सिम्पली नलिझोमी म्हणा. वेल, आता इथे काय ट्रायझोमी, हे हायपरप्लॉइडी इथे ऍड झालाय म्हणजे बेसिक नंबर होता तुमचा 2n, त्याच्यामध्ये एक ऍड झालाय 2n म्हणजे किती 46, त्याच्यामध्ये एक ऍड झालाय म्हणजे आता टोटल नंबर किती झाले क्रोमोझोमचे 47. ओरिजिनल किती होते 46. मग ऍडिशन झाली, ऍड झालाय, त्याला म्हणा हायपरप्लॉइडी म्हणजेच एन्युप्लॉइडी. आणि इथे टेट्राझोमी, याला काय म्हणते ट्रायझोमी. ट्रायझोमी का म्हटले, कारण आता एक ऍड झालाय त्याच्यामध्ये. ओके. 2n मध्ये 1 आहे, याला ट्रायझोमी म्हणा. आणि टेट्राझोमी हे काउंट, काय काउंट करा तुम्ही नलिझोमीला, हे बघा 2-2 0 म्हणजे नल, नील. ठीक आहे. 2n याला मोनोझोमी म्हटले. 2 मधून एक मायनस करा, एकच शिल्लक राहतो. समजून सांगण्यासाठी सांगतोय, हे 2 आहे, 2 मधून एक मायनस करा म्हणजे एकला आपण काय शब्द वापरलाय मोनो. 2-2 करा 0, 0 ला आपण म्हटलो नल. ठीक आहे. नील. ट्रायझोमी 2 + 1 3 आले म्हणून त्याला ट्रायझोमी म्हटले. आता इथे काय 2 + 2 इथे काय होणार आहे 4 होणार आहे म्हणून याला तुम्ही काय म्हणणार टेट्राझोमी म्हणणार आहे. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द प्लॉइडी लेवल ऑफ सेल. प्लॉइडी लेवल हे कशाशी संबंधी आहे मग, इट इज रिलेटेड टू क्रोमोझोमल सेट नंबर. त्या क्रोमोझोमचे सेट्स किती प्रेझेंट आहे त्याला म्हटले तुम्ही शॉर्टकट मध्ये प्लॉइडी लेवल. ओके. वेल, किती मिनिट 32 मिनिट. राइट. चलो आगे बढ़ते हैं. आता स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम, क्रोमोझोमचा आपण स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं की त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट प्रेझेंट आहेत, क्रोमॅटिड्स काय, सेंट्रोमियर काय, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन, सॅट रिजन कुठला आहे ना, टेलोमियर काय. वेल, हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू. वेल, क्रोमोझोम आर बेस्ट विजिबल अंडर मायक्रोस्कोप व्हेन द सेल इज ऍट मेटाफेज स्टेज. सांगितलं आपण अगोदरच डिस्कस केलाय की मेटाफेज कसा असतो. सी, हा तुमचा एक सेंट्रोमियर ट्युब्युलर स्ट्रक्चर, प्रोटीनचे स्ट्रक्चर आहे. सेल डिव्हिजन चॅप्टर तुम्ही याच्यामध्ये बघून घ्या. सेल डिव्हिजन चॅप्टरची स्टडी करा, लगेच लक्षात येईल. तर याला काय म्हटले तुम्ही सेंट्रिओल. हे काय झाले सेंट्रिओल. या सेंट्रिओल पासून असे काय निघतात ऍस्टर, याला म्हटले ऍस्टर. ओके. याच्यापासून सुद्धा काय तयार होतील असे रेडियल स्ट्रक्चर, याला सुद्धा काय म्हटले ऍस्टर. ऍस्टर म्हणजे प्रकाश जसा बाहेर पडतो त्या टाईपने. आणि इथे हे जे प्रेझेंट असतात त्यांच्यापासून तयार होणारे स्ट्रक्चर, तर याला म्हणायचंय तुम्ही स्पिंडल फायबर. तो चॅप्टर बघितल्याशिवाय तुम्हाला हे डिटेल मध्ये कळणार नाही सेल डिव्हिजनचा. तर हे जरी स्पिंडल फायबर, तर मेटाफेज मध्ये काय होणार, हा क्रोमोझोम असा अरेंज होतोय बघा सेल डिव्हिजनच्या वेळी कॅरिओकायनेसिस मध्ये. याला म्हणतात मेटाफेजिक प्लेट आणि तिथे असे क्रोमोझोम अरेंज होतात. ठीक आहे. तर परत थोडंसं सिस्टमॅटिक घेऊ आपण याला. सेंट्रोमियर मुद्दा मोठा घेतोय कारण मला एक स्ट्रक्चर समजून सांगायचंय. इकडे एक क्रोमोझोम हा आणि इकडे मोठं घेतलंय, फक्त मी याला बिग साईज केलंय. तर याच्या रिजन मध्ये तुम्हाला डिस्क सारखं एक स्ट्रक्चर दिसेल, असं डिस्क सारखं, दिस वन. ओके. तर हे जे स्ट्रक्चर मी हे काढलंय तर याला तुम्ही म्हणायचे सेंट्रोमियर.
काय म्हणायचंय, सेंट्रोमियर. आणि येथे डिस्क सारखा जो हा येलो पोर्शन दिसतोय तर त्या स्ट्रक्चरला म्हणायचंय तुम्ही कायनेटोकोअर. काय म्हणायचंय, कायनेटोकोअर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सेल डिव्हिजनच्या वेळी जेव्हा क्रोमोझोम्स हे असे अरेंज होतात, ही जी इथे सेंटरला तुम्हाला प्लेट दिसेल तर या प्लेटला म्हणायचे मेटाफिजिक प्लेट. मेटाफिजिक प्लेटला जेव्हा क्रोमोझोम तुमचे अरेंज झाले तर सेंट्रोमियरच्या पोर्शनला अरेंज झाले आणि त्या सेंट्रोमियरच्या पोर्शनला कोण प्रेझेंट आहे, कायनेटोकोर. तर हे जे स्पिंडल फायबर आपण दाखवले, स्पिंडल फायबर दिस वन, हे दीज आर स्पिंडल फायबर, त्या स्पिंडल फायबरवरती अटॅच झालेत. तर सी याला असं घेतोय मी, स्पिंडल फायबर असे अटॅच झाले. आता लक्ष द्या, कुणाकडे अटॅच झाले तर स्पिंडल फायबर्स गेट अटॅच विथ द कायनेटोकोर डिस्क सारखं स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट ऑन द सेंट्रोमियर. कळालं का? तर या पद्धतीने कायनेटोकोर म्हणजे काय, इट इज द डिस्क लाईक स्ट्रक्चर टू विच द स्पिंडल फायबर्स आर अटॅच. त्याला स्पिंडल फायबर अटॅच झालेले असतात. एक स्ट्रक्चर आपण याच्यामध्ये बघणार. तर हे मेटाफिजिक क्रोमोझोम झाला की विच इज विजिबल. हा आता तुम्हाला दिसतोय, ठीक आहे ना. नेक्स्ट, इट इज बिकॉज ऍट दिस स्टेज द क्रोमोझोम इज हायली कंडेन्स्ड. सांगण्याची गरज नाही, हायली कंडेन्स झाला म्हणजे त्याची थिकनेस वाढली. Typical chromosome consists of two chromatids joined together at centromere or primary constriction. See here. हा क्रोमोझोम आहे कंप्लीट. हा तर हे क्रोमोझोमचे हे काय, क्रोमॅटिड आहे. याला क्रोमॅटिड म्हणायचं बाबा. तर ह्या ज्या क्रोमॅटिड्स आहेत कुठे अटॅच झाल्या, तर दीज आर अटॅच्ड बाय, काय म्हटलं या स्ट्रक्चरला आपण, सेंट्रोमियर. या क्रोमॅटिड्स आहेत, लिहून टाकू. याला म्हणा तुम्ही क्रोमॅटिड. तर या दोन ज्या क्रोमॅटिड आहेत ज्या पार्टला अटॅच झाले त्या पार्टला तुम्ही म्हणायचे सेंट्रोमियर. या सेंट्रोमियरचं दुसरं नाव त्यालाच तुम्ही म्हणू शकता प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. बुक मध्ये जी डायग्राम दिलेली आहे ती सुद्धा आपल्याला स्टडी करायची आहे. याला काय म्हटलं तुम्ही, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. ओके, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, खास इकडे बघा क्रोमोझोमचा शेप कसा दिसतोय. या ठिकाणी थोडं याची जाडी कशी आहे, जास्त आहे, पण इकडे निमुळता झालाय. ओके, म्हणजे याची थिकनेस इकडे कमी होत गेली. याची ही क्रोमॅटिड आली, याची थिकनेस कमी झाली म्हणजे इथे खाच पडली, असं थोडा खोलगट भाग झाला. तर त्या भागालाच तुम्ही म्हणायचं प्रायमरी कन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमियर. राईट आहे. ओके, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन कन्सिस्ट ऑफ डिस्क शेप प्लेट कॉल्ड कायनेटोकोर. हे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आहे, त्यालाच तुम्ही सेंट्रोमियर म्हटले. आणि याच्यामध्येच तुम्हाला या डिस्कच्या आकाराचं एक स्ट्रक्चर दिसतंय, त्याला म्हटले तुम्ही, कुठे लिहिले मी, कायनेटोकोर. आणि या कायनेटोकोरला कोण अटॅच होतात, स्पिंडल फायबर्स. राईट. It is at the kinetochore spindle fiber get attached during cell division. हे सेल डिव्हिजनच्या वेळी याला कायनेटोकोरला स्पिंडल फायबर अटॅच होतात सांगितलंय. Besides primary constriction, some few chromosome possess additional one or two constriction called as secondary constriction. कशाला म्हणायचं, डायरेक्ट आपण डायग्राम मध्ये जाऊ. See here. थोड़ा सा बढ़ा के देंगे इसको, बड़ा. ओके, अब देखो आपण काय सांगितलं, सी या हे काय रे बाबा, या डायग्राम कडे या. तुमच्या बुक मध्ये डायग्राम आहे, सेपरेटली सुद्धा समजून सांगता येईल आपल्याला, पण इथे आहेच तर, ठीक आहे. ओके, इथे बघा ह्या क्रोमोझोमचा शेप आहे, हा इथे निमुळता झालाय, असा झालाय. ओके, हे क्रोमॅटिड, याचा शेप इथे निमुळता झालाय. हा जो तुम्हाला इतका पार्ट दिसतोय की नाही, या पार्टलाच तुम्ही म्हटले सेंट्रोमियर, ज्या ऑलरेडी आपण त्या राऊंडच्या स्वरूपात दाखवलं. आणि त्या सेंट्रोमियरचं दुसरं नाव काय सांगितलं आपण, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. ठीक आहे, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. आणि ह्याच्याच मध्ये इथे एक डिस्क सारखं स्ट्रक्चर होतं, तर त्याचंही नाव देऊन टाकू आपण. यालाच काय म्हटले तुम्ही, कायनेटोकोर. ओके, आणि कायनेटोकोरला कोण अटॅच होणार होतं, तर स्पिंडल फायबर्स. नेक्स्ट आपण सांगितलंय अपार्ट फ्रॉम दिस प्रायमरी कन्स्ट्रिक्शन, हा सेंट्रोमियर सोडून अजून परत दोन खाचा तुम्हाला दिसतील. एक असतील किंवा दोन असतील, काही क्रोमोझोम मध्ये. सगळ्यामध्ये असतील का, नाही, काही क्रोमोझोम मध्ये. तर सी, हे तर मेन झालं, याला क्रोमॅटिड तुमचे अटॅच आहेत. पण इथे सुद्धा एक कन्स्ट्रिक्शन दिसतंय तुम्हाला, तर या कन्स्ट्रिक्शनला तुम्ही म्हणणार सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. आपण काय सांगितलं, एकच कन्स्ट्रिक्शन आहे का अपार्ट फ्रॉम सेंट्रोमियर, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन सोडून फक्त एकच का, नाही, एक असेल किंवा दोन असेल. तर इथे दिसतंय तुम्हाला, इथे खास दिसते दिस वन, ही अशी. तर याला तुम्ही म्हणा सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 1, याला म्हणा सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 2. याच्यामध्ये काय होणार आहे, या सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 1च्या ठिकाणी इथे न्यूक्लिओलस अरेंज होणार इंटरफेज मध्ये.
किंवा इथे कोण अरेंज होणार, लिहिलंय का इथे, नाही, कोण अरेंज होणार या सेकंडरी कन्स्ट्रक्शन वनच्या ठिकाणी, न्यूक्लिओलस हा ऑर्गेनाइज होणार. काय होणार, ऑर्गेनाइज. कोण, ड्युरिंग इंटरफेस. सेल डिव्हिजनचा पहिला जो फेज आहे इंटरफेज, तर त्या इंटरफेसच्या वेळी तिथे न्यूक्लिओलस ऑर्गेनाइज होणार. म्हणून या रिजनला सेकंडरी कन्स्ट्रक्शन 1 हे जे 1 रिजन दाखवलाय त्याला म्हणायचं तुम्ही न्यूक्लिओलर ऑर्गनायझर. काय म्हणायचं, न्यूक्लिओलर ऑर्गनायझर. का, कारण सेल डिव्हिजनच्या वेळी इंटरफेस जो फेज असणार आहे तर तिथे न्यूक्लिओलस अरेंज होणार. ओके, आता सेकंडरी कन्स्ट्रक्शन 2 हे इथे दिसतंय तुम्हाला इथे. तर इथे जो रिजन प्रेझेंट असतो तर त्या रिजनला तुम्ही म्हणणार सॅट रिजन, सॅटेलाइट रिजन. सॅटेलाइट डीएनए म्हणतात बघा त्याला, सॅटेलाइट डीएनए. ओके, कारण हा जो क्रोमोझोम आपण स्टडीसाठी घेतलाय हाच क्रोमोझोम इकडे दाखवलाय. तर हे जे व्हाईट कलरचं दिसतंय ना तुम्हाला, दिस वन, हे व्हाईट कलर कम्प्लीट, तर त्याला सेंट्रोमियर म्हटले. या सेंट्रोमियर मध्ये डिस्क असणार आहे. आणि हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय हे स्ट्रक्चर कशाचं ऑलरेडी आपण काढलं होतं. तर हे स्ट्रक्चर कशाचं होतं रे बाबांनो, इट वॉज युअर डीएनए, हेलिकल डीएनए. हे डीएनएचा हेलिक्स होता बघा, इथे आलाय पॅरलली. दिस इज युअर डीएनए स्ट्रक्चर. आणि ही जी डीएनए डबल स्टँडर्ड हेलिक्स, हेलिक्स म्हणजे असा गुंडाळलेला असं जे स्ट्रक्चर थ्रू आउट द लेंथ या एंड पासून या एंड पर्यंत तुम्हाला दिसतंय, तर त्या स्ट्रक्चरला तुम्ही डीएनए तर म्हणणार, पण त्यालाच एक नाव इथे काय दिलंय, क्रोमोनिमॅटा. त्याला काय म्हटले, क्रोमोनिमॅटा. क्रोमोनिमॅटा ची डेफिनेशन तुम्हाला तुम्ही काय म्हणणार, इट इज द डबल स्टँडर्ड डीएनए विच एक्सटेंड्स म्हणजे पसरणे, विच एक्सटेंड्स फ्रॉम वन एंड ऑफ क्रोमोझोम टू अदर एंड ऑफ क्रोमोझोम. त्याला म्हणायचं क्रोमोनिमॅटा. काही वेगळं आहे का, नाहीये. इथेच आता क्रोमोनिमॅटा कशी दाखवली, इथे दाखवले बघा, इथे क्रोमोनिमॅटा. आणि हे त्याचं मॅग्निफाईड स्ट्रक्चर म्हणू आपण, राईट. ओके, हे झालंय. हा, आता इथे एक सर्कल दिसतंय तुम्हाला, सेकंडरी कन्स्ट्रक्शन 1च्या बाजूला एक सर्क्युलर पार्ट दिसतोय. ओके, तर हा जो सर्क्युलर पार्ट आहे तर याला तुम्ही म्हणायचं सॅटेलाइट. आणि या सॅटेलाइट डीएनएचाच तुम्हाला उपयोग होतो डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये. पुढच्या चॅप्टरमध्ये ते आपण कव्हर करू. ओके, मग इथे एंड पार्टला या पार्टला तुम्ही म्हटले टेलोमियर. या टेलोमियरचा वापर काय, इट डू नॉट अलाउ किंवा डज नॉट अलाउ अटॅचमेंट ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमला एकमेकाला अटॅच न होऊ देणे हे काम असतं तुमच्या टेलोमियरचं, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, काय काय पार्ट समजले, हे बघा. सगळ्यात सेंट्रलला जो असेल मध्ये ही एक आर्म आहे क्रोमॅटिड, ही एक क्रोमॅटिड. त्याला कनेक्ट करणारा कोण झाला, सेंट्रोमियर. सेंट्रोमियर मध्ये डिस्क कोण आहे, कायनेटोकोर. मग हे कन्स्ट्रक्शन झालं तर त्याला प्रायमरी कन्स्ट्रक्शन म्हटले. हे सोडून इथे 2 कन्स्ट्रक्शन दिसत आहेत तर याला सेकंडरी कन्स्ट्रक्शन 1, सेकंडरी कन्स्ट्रक्शन 2 नाव दिलं. तर एक कन्स्ट्रक्शन असेल तिथे न्यूक्लिओलस हा इंटरफेसच्या वेळी ऑर्गनाइज होणार, अरेंज होणार, त्याला म्हणणार तुम्ही न्यूक्लिओलर ऑर्गनायझर. आणि दुसरं सेकंडरी कन्स्ट्रक्शन जे दाखवलंय तिथे सॅटेलाइट डीएनए प्रेझेंट असतात, त्याला म्हणतो आपण सॅट रिजन. त्याच्याच वरती जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसलंय त्याला तुम्ही काय म्हणा, टेलोमियर म्हणा. ओके, आणि या प्रायमरी सेकंडरी कन्स्ट्रक्शन 1च्या इथे राऊंड शेप तुम्हाला दिसतो त्याला म्हणायचं तुम्ही सॅटेलाइट. आता ऍक्च्युअली सॅटेलाइट इकडे पण सॅट रिजन इकडे असतो आणि इथे एक सॅटेलाइट डीएनए इथे प्रेझेंट असणार. ओके, तर दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ युअर डीएनए, आय मीन युअर क्रोमोझोम. मागे जाऊ. ओके, इथपर्यंत डन झालंय. पुढे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम ऑलरेडी आपण डिस्कस केले तरी एकदा परत वेगळा अकॉर्डिंग टू युअर टेक्स्ट बुक लिहायला तुम्हाला सोपं होईल. ऍट अ सेकंडरी कन्स्ट्रक्शन 1 जे खाली दाखवलं होतं आपण, न्यूक्लिओलस बिकम्स ऑर्गनाइज्ड ड्युरिंग इंटरफेस सांगितलं, फक्त बुक नुसार बघू. अ सॅटेलाइट बॉडी, सॅट बॉडी इज अटॅच्ड ऍट द सेकंडरी कन्स्ट्रक्शन 2. इथे जे आपण वरती लिहिलंय या सेकंडरी कन्स्ट्रक्शन 2च्या ठिकाणी, सेकंडरी कन्स्ट्रक्शन 2च्या ठिकाणी ही सॅट रिजन, सॅट बॉडी इथे अटॅच झालेली आहे असं म्हणणं आहे. ओके, राईट. ओहो, इन व्हेरी फ्यू क्रोमोझोम. पण ती सॅट बॉडी सगळ्या क्रोमोझोम मध्ये असेल का, नाही. जसं आपण सांगितलं सेकंडरी कन्स्ट्रक्शन एकही असू शकतं किंवा एकापेक्षा जास्त असू शकतं, पण सगळ्या क्रोमोझोम मध्ये का, नाही, काही क्रोमोझोम मध्ये. ठीक आहे. Each chromatid in turn contains a long, unbranched, slender, highly coiled DNA thread called chromonema. जसं आपण हे आता मी सरळ क्रोमोझोम असा काढतोय तर याच्यामध्ये या एंड पासून एक सुरू झालाय असा अनब्रांच, त्याला ब्रांचिंग दिसतंय का, ब्रांच नाही, फक्त स्लेंडर, थिन, हायली कॉइल्ड असा एक डीएनए प्रेझेंट आहे. या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हटलं ते क्रोमोनिमा. म्हणजे क्रोमोनिमा
इज नथिंग बट इट इज अ कॉइल्ड डीएनए थ्रेड. हा डीएनएचा थ्रेडच आहे, धागा आहे, डीएनए आहे, त्याला क्रोमोनिमा म्हणा. एक्सटेंडिंग थ्रू आउट द लेंथ ऑफ क्रोमॅटिड. थ्रू आउट लेंथ म्हणजे काय, इथपासून स्टार्ट झालाय आणि एंड पर्यंत येऊन पोहोचलाय. क्लियर. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम मध्ये परत काय, क्रोमॅटिड कन्सिस्ट ऑफ डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल विच एक्सटेंड्स फ्रॉम वन एंड ऑफ क्रोमोझोम टू अदर. तेच वाक्य परत येत आहे की हा डीएनए, क्रोमोझोम मध्ये डीएनए प्रेझेंट आहे, हा डीएनए एका एंड पासून या दुसऱ्या एंड पर्यंत पसरला. ठीक आहे, हे झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ डीएनए. पुढे बघूया आपण काय, तर ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, स्टडी द टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, ऑब्झर्व अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हे तुमच्या 9th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. कसं, समजा हा एक सेंट्रोमियर काढलाय मी, ही त्याची सिस्टर क्रोमॅटिड, ही एक सिस्टर क्रोमॅटिड, समजून घ्यायचंय, इक्वल अंतरावर काढतो बरं. ठीक आहे, आता हे तुम्हाला कुठे दिसते, सेंटर मध्ये. कोण आहे हा, अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. इथे लिहितोय सेंट्रोमियर हा कुठल्या भागात अटॅच आहे त्याच्यावरून या क्रोमोझोमचे 4 टाईप पडतात. हा एकदम सेंटर मध्ये, हा कुठे, मिडल मध्ये, मिडल. ओके, तर अशा टाईपच्या क्रोमोझोमला तुम्ही म्हणा मेटासेंट्रिक. मिडल मध्ये सेंट्रोमियर आहे म्हणून त्या क्रोमोझोमला म्हणायचं मेटासेंट्रिक क्रोमोझोम. दुसरा आहे, सेम ठिकाणी काढू आपण, हे थोडंसं मी लहान करतोय. आता हे सेंटर मध्ये दिसतोय का तुम्हाला, हा जो सेंट्रोमियर आहे सेंटर मध्ये आहे का, नाही. मग या टाईपच्या क्रोमोझोमला तुम्ही कोणता क्रोमोझोम म्हणणार, सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम. टेबल मध्ये तुम्ही टाकून द्यायचंय सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम. ठीक आहे, याची परत आपण सेम ठिकाणी दाखवू, ही छोटीशी करू, ही लेवल सेम आहे. आता हा परत वरती गेलाय, क्रोमोझोमची मी लेंथ कमी कमी करत चाललोय बरं का. तर या टाईपच्या जेव्हा सेंट्रोमियर हा नियर टू टेलोमियर, इकडे टेलोमियर बघितलं होतं आपण, एंड रिजन, असा जो क्रोमोझोम असेल त्याला म्हणायचं तुम्ही अॅक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. ओके, आणि असा एक क्रोमोझोम तिथे एंडला दिसतोय बघा, सेंट्रोमियर एका साइडला आलाय आणि ही क्रोमॅटिड आहे, तर ऍट द एंड आलाय. आता सेंट्रोमियर कुठे आलाय, ऍट द एंड. तर या क्रोमोझोमला तुम्ही म्हणायचंय टेलोमियरच्या जागी आला की नाही, म्हणून त्याला म्हणणार तुम्ही टेलोसेंट्रिक. कारण या रिजन मध्ये यालाच तुम्ही काय म्हटले होते, टेलोमियर म्हटले होते, बरोबर ना. मग सेंट्रोमियर कुठे प्रेझेंट आहे, टेलोमियरच्या रिजन मध्ये, म्हणून त्याला म्हणणार टेलोसेंट्रिक क्रोमोझोम. चला इथे भरूनच टाकू आपण यांच्या फिल इन द ब्लँक्स. हा कुठला झाला मग तुमचा, सब मेटासेंट्रिक. पोझिशन नुसार सुद्धा तुम्हाला एमएससी मध्ये विचारू शकतील, लक्षात घ्यायचंय. पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, पोझिशन ऑफ सेंट्रोमियर की कुठे आली, इथे मिडलला. स्लाइड अवे फ्रॉम मिडल, अवे सब मेटासेंट्रिक मध्ये अवे फ्रॉम मिडल बघा, हे मध्यभागी नसून थोडंसं दूर आहे, अवे फ्रॉम मिडल रिजन. ठीक आहे, इथे अॅक्रोसेंट्रिक पोझिशन कुठे आली आहे, नियर एंड ऑफ टेलोमियर, नियर एंड आणि ऍट द एंड, ऍट एंड ऑफ टेलोमियर. वेल नो इथे लिहिलंच आहे, ऍट वन एंड सेंट्रोमियर विल बी प्रेझेंट. त्याचं नाव इथे विचारलं आपल्याला, तर त्याला तुम्ही म्हणायचंय कोणत्या टाईपचा आहे, टेलोसेंट्रिक क्रोमोझोम. हे डायग्राम सुद्धा लक्षात घ्या, आपण तसे तिथे काढलेले आहेत. ओके, राईट. क्रोमोझोम आता इथपर्यंत आपण थांबूयात, बराच वेळ झालाय, अराउंड 1 तास होतो आहे. तर ह्या रिलेटेड जर तुम्हाला कुठल्या अडचणी असल्या तर आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन तसे सजेशन्स तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. राईट, ओके, थँक्यू व्हेरी मच.